नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आपण जे हे इंग्रजी व्याकरणाचे काही लेक्चर्स घेतोय, काही लेक्चर हळूहळू कव्हर करतोय. त्यामध्ये आजचं जे आपलं लेक्चर आहे ते आहे ॲक्टिव्ह पॅसिव्हाइज याच्यावर डिपेंड. म्हणजे काय तर ॲक्टिव्ह पॅसिव्हाइज काय आहे, नेमका ॲक्टिव्ह पॅसिव्हाइजचे एक्झाम्पल्स काय आहे, त्याचे फॉर्म्युलेज काय आहे, जे आपल्याला इझिली सॉल्व्ह करता येईल, त्यावर आज आपलं हे लेक्चर डिपेंड आहे. मित्रांनो, इंग्रजी व्याकरणाचं कसं असतं, इंग्रजी व्याकरणाला तुम्ही पाठांतर करून जमत नाही. इंग्रजी व्याकरणाचं काय असतं, तर इंग्रजी व्याकरणाला पाठांतर करून जमत नाही, त्याला प्रॅक्टिस करावी लागते. बघा, इंग्रजी व्याकरणाला आपण दोन भागात विभागूया. बघा, एक आहे व्होकॅब्युलरी, एक आहे टोटली ग्रामर. ठीक आहे. तर व्होकॅब्युलरी हे आपल्याला निरंतर वाचावी लागते. ही काय करावं लागते, निरंतर वाचावी लागते, याचं निरंतर वाचन करावं लागतं. कारण की वाचनानेच ते आपलं पक्क होत जातं. वाचनाने मग तुम्ही जोऱ्याने वाचा, मनातल्या मनात वाचा, तुमच्या हिशोबानुसार. परंतु ते तुम्ही जेवढं वाचाल ना, जेवढं आपल्या माइंडमध्ये ते जाईल, जेवढे आपल्या डोळ्यांसमोर ते शब्द दिसतील, तेवढे आपल्या ते माइंडमध्ये पक्के होतील. कारण की आपला माइंड कसा आहे, आपला माइंड इमेजमध्ये विचार करतो. त्याच्यामुळे आपले जेवढे आपल्या डोळ्यासमोर ते शब्द राहतील, तेवढे आपले ते इमेज पक्के होत जातील. म्हणून काय आहे, तर व्होकॅब्युलरी आपल्याला कशी करायची आहे, व्होकॅब्युलरी आपल्याला नेहमी पाठ करत राहायचे किंवा वाचत राहायचे. त्यानेच ते पक्के होते. तुम्ही त्याचे छोटे छोटे टिक्स बनवून आपल्या याच्यावर चिपकवू शकता, छोट्या चिट्स बनवून आपल्या भिंतीवर चिपकवू शकता, जेणेकरून तुम्ही ते निरंतर वाचत राहाल. तुम्ही जिथे जास्त वेळ काम करता तिथे तुम्ही ते चिपकवू शकता, जेणेकरून तुमची व्होकॅब्युलरी पक्की होईल. आणि ग्रामरचं सेक्शन कसं असतं मित्रांनो, यामध्ये लागते प्रॅक्टिस. यामध्ये काय लागते, यामध्ये लागते प्रॅक्टिस. का प्रॅक्टिस लागते, कारण की यामध्ये दिलेले आहे फॉर्म्युले. यामध्ये काय दिलेले आहे, फॉर्म्युले. परंतु ग्रामर शिकताना बघा, आपण जी ग्रामर इंग्लिश बोलतो, आपण संभाषणात जे इंग्लिश बोलतो, आपण जे ग्रामरली यूज करतो, जे ग्रामरद्वारे आपण इंग्लिश यूज करतो आणि जे संभाषणात यूज करतो, त्यामध्ये फरक आहे. आपण ती इंग्लिश कशासाठी बोलतोय, किंवा हे ग्रामर कशासाठी शिकतोय, की ती इंग्लिश पक्की करता येईल म्हणून. आपल्याला ती इंग्लिश म्हणजे जी आपल्या संभाषणातली, मी एखाद्या व्यक्तीसोबत संभाषण करत असेल, एखाद्या व्यक्तीसोबत इंग्लिशमध्ये बोलत असेल, किंवा एखाद्या व्यक्तीसोबत इंटरव्ह्यू देत असेल माझा इंग्लिशमध्ये, तर त्यावेळेस हे ग्रामर मला मदत करेल तो इंटरव्ह्यू इझी करण्यासाठी, ते संभाषण इझी करण्यासाठी हे ग्रामर ते मला मदत करेल. म्हणून आपल्याला हळूहळू का होईना पण ग्रामर शिकणं हे गरजेचं असतं. म्हणजे बघा, ग्रामरमध्ये जर एखादं मी 4 शब्द वापरत असेल, त्याच्या मिळून जर माझं वाक्य बनत असेल, तर ते वाक्य चुकीचं ठरतं. फक्त 4 शब्दांमिळून जर मी क्रियापदाचा कुठेही वापर योग्य करायचा आहे, वर्बचा वापर कुठे योग्यपणे करायचा आहे, हे जर मला माहिती नसेल, तर ते पूर्ण ओळ जे आहे ते चुकून जाईल. ते काय होईल, पूर्ण लाईन ही चुकून जाईल. म्हणून ती लाईन चुकू नये, ती लाईन बरोबर यावी, म्हणून मला थोड्या का प्रमाणात का होईना पण ग्रामर शिकणं गरजेचं असतं. आणि ते ग्रामर आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने शिकायचं आहे. ते ग्रामर आपल्याला निरंतर यूजमध्ये, कारण की आपली बोलीभाषा ही इंग्रजी नाही, परंतु आपल्याला कधी कधी इंग्रजीमध्ये बोलावं लागतं, परंतु आपली बोलीभाषा ही मराठी आहे. परंतु आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे ग्रामर शिकायचं आहे, त्यासाठी आपल्याला संपूर्ण ग्रामर करण्याची गरज नाही. आपल्याला त्यासाठी संपूर्ण ग्रामर करण्याची गरज नाही. आपल्याला फक्त काही टॉपिक्स करण्याची गरज आहे. काही टॉपिक्समधले काही पॉईंट्स करण्याची गरज आहे. आणि तेही पॉईंट्स आपल्याला लक्षात कसे ठेवायचे, तर फॉर्म्युलासहित लक्षात ठेवायचे. कसे लक्षात ठेवायचे, फॉर्म्युलासहित लक्षात ठेवायचे आहे. त्या एक्झाम्पल्सची प्रॅक्टिस करून लक्षात ठेवायचे. म्हणून आजचा जो आपला टॉपिक आहे ॲक्टिव्ह पॅसिव्हाइज, याचे आपण फक्त 2 सेक्शन्समध्ये फॉर्म्युले बघणार आहोत, किंवा 2 सेक्शनमध्ये आपण त्यांना मोडणार आहोत. ते सेक्शन्स लक्षात आले की तुमचे जेवढेही एक्झाम्पल्स आहेत, कोणतंही एक्झाम्पल असो, सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक्झाम्स असो किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे एक्झाम असो, ते तुम्हाला जमून जाईल. फक्त तुम्हाला ते 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, त्या 2 गोष्टींवर काम करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक्झाम्पलची प्रॅक्टिस करायची आहे, आणि बस तुमची पोस्ट ही पक्की होईल. जर म्हणजे ॲक्टिव्ह पॅसिव्हाइज जो टॉपिक आहे तो तुमचा पक्का होईल, आणि त्याद्वारे तुमची पोस्ट पक्की होईल. म्हणून चला आजची सुरुवात करूया ॲक्टिव्ह पॅसिव्हाइज यासाठी. तर मित्रांनो, ॲक्टिव्ह पॅसिव्हाइज यामध्ये नेमकं काय येतं, तर ॲक्टिव्हाइज आणि पॅसिव्हाइज यामध्ये जो पण खेळ असतो, तो असतो फक्त सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टचा खेळ. काय असतो, फक्त सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टचा खेळ. आता सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय, बघा, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय. सपोज मी एखादं वाक्य लिहितोय, सपोज मी काय करतोय, मी एखादं वाक्य लिहितोय, आय सिंग अ सॉन्ग. मी गाणी गातो, ठीक आहे. आय सिंग अ सॉन्ग, यामध्ये काय सब्जेक्ट काय झालं, यामध्ये सब्जेक्ट झाला आय, आणि ऑब्जेक्ट काय झाला, अ सॉन्ग. हा काय झाला, हा ऑब्जेक्ट झाला. सब्जेक्ट काय झाला आय, ऑब्जेक्ट झाला सॉन्ग. ठीक आहे. आता जर मला याला ॲक्टिव्ह व्हॉइसमधून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायचं असेल, किंवा पॅसिव्ह व्हॉइसमधून ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायचं असेल, बघा, परीक्षेत प्रश्न ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह, पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह असाच येतो. आणि याला जर मला कन्वर्ट करायचं असेल, तर मी काय करेल, हा पार्ट इकडे घेईल, हा पार्ट इकडे घेईल, आणि याच्यामध्ये मी चेंजेस करेल. याच्यामध्ये जे चेंजेस होईल ते इथे होईल. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा चेंजेस होईल. सब्जेक्टमध्ये जेव्हा मी ऑब्जेक्टच्या जागेवर त्याला ठेवेल, तेव्हा याच्यामध्ये सुद्धा चेंजेस होईल. अ सॉन्ग मी जसं तसा इथे घेईल, अ सॉन्ग. आय मी इथे आय डायरेक्ट घेऊ शकत नाही, त्यामुळे काय होईल, माझं वाक्य चुकेल. आयला मी डायरेक्ट घेऊ शकत नाही, त्याच्याऐवजी मी काय घेऊ शकतो हे आपण पुढे बघणार आहोत. त्याच्याऐवजी मी काय घेऊ शकतो हे आपण पुढे बघणार आहोत. आणि सिंग याला मी जसंच्या तसं वापरू शकत नाही.
यामध्ये मायनर चेंजेस मला करावे लागतील. यामध्ये काय करावं लागेल, मायनर चेंजेस मला करावे लागतील. आता ते काय चेंजेस करावे लागतील हे आपण पुढे बघणार आहोत. तर बघूया. बघा, जर एखादा टेन्स दिलेला असेल, बघा टेन्स दिलेला असेल, जर सिम्पल प्रेझेंट टेन्स दिलेला असेल तर, आणि ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये किंवा ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य असेल राईट किंवा राईट्स, कशाच्या जागी, इथे सिंगच्या जागी जर राईट किंवा राईट्स असेल तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय येईल तिथे, एकतर ॲम रायटन येईल, इज रायटन येईल, आर रायटन येईल. या प्रकारे ॲम इज आर रायटन अशा प्रकारे वाक्य येईल. कधी, जेव्हा जेव्हा कुठे चेंजेस होईल तर या सिंगच्या ठिकाणी चेंजेस होईल. बघा, पहिलं जे वाक्य म्हणजे सब्जेक्ट जो आहे तो तिथे शेवटी जाईल जेव्हा मी चेंजेस करेल तेव्हा, आणि जो ऑब्जेक्ट आहे तो आधी येईल. ठीक आहे, ऑब्जेक्ट आहे तो आधी येईल, सब्जेक्ट हा शेवटी येईल, परंतु मधात जो चेंजेस होईल तो चेंजेस आपण बघतो. याला तुम्ही फर्स्ट फॉर्म्युला म्हणू शकता. या पूर्ण सेक्शनला तुम्ही फर्स्ट फॉर्म्युला म्हणू शकता. हा सिम्पल आहे, काही जास्त अवघड नाही आहे यामध्ये. बघा इथे काय घेतलं आहे, सिम्पल सिम्पल सिम्पल. या पहिले 3 याचं बघूया. सिम्पल सिम्पल सिम्पल. बघा, सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, सिम्पल फ्युचर. बघा इथं राईट्स आहे, याचं काय होईल, ॲम इज आर रिटन. त्यांच्या सिम्पल पास्टमध्ये जर रोडचा शब्द येत असेल तर काय होईल, वॉज आणि वेअरचा यूज होईल. काय होईल, वॉज आणि वेअरचा यूज होईल. आणि सिम्पल फ्युचर असेल तर शॉल विल येईल, रीड, कारण की फ्युचरमधलं बोललं जातं ना, काय आपण बोलतोय फ्युचरबद्दल बोललं जातं, म्हणून काय येईल, शॉल किंवा विल येईल, म्हणजे फ्युचरमधल्या गोष्टीबद्दल बोललं जातोय म्हणून. आणि काय होईल, इथे काय लागेल, बी लागेल फक्त. जेव्हा मी पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वाक्य बनवतोय तेव्हा काय होईल, शॉल विल, आणि जेव्हा मी पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवतोय तेव्हा काय होईल, शॉल विलच्या पुढे बी लागेल, म्हणजे शॉल बी किंवा विल बी, शॉल बी किंवा विल बी. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, सिम्पल फ्युचर जेव्हा आपण यूज करतो तेव्हा इथे सिम्पल प्रेझेंटमध्ये तर तुम्ही साधं इथे शॉल विल वगैरे तुम्हाला लावण्याची गरज नाही, कारण की हे फ्युचरमध्ये आपण विलचा यूज करतो. शॉल विलचा आपण यूज फ्युचरमध्ये करतो. परंतु इथे काहीच नाही लावलेलं आहे, इथे ईएस लावलेला आहे, म्हणजे ईएस जेव्हा पण लागतो तेव्हा ॲम इज आर हे लावावंच लागतं. ठीक आहे, जेव्हा मी ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करतोय तेव्हा. सिम्पल पास्ट असेल, पास्टमधलं एखादं वाक्य असेल, मी रोट लिहितोय म्हणजे काय करतोय, मी वॉज आणि वेअर घेतोय, म्हणजे काय, मी पास्टमधलं वाक्य बोलतोय ना, मी भूतकाळातलं वाक्य बोलतोय. भूतकाळातलं वाक्य जेव्हा मी सांगतोय पुढे, म्हणजे ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करतोय तेव्हा मला वॉज आणि वेअरचा यूज करावाच लागेल. एकवचनी असेल तर वॉज, अनेकवचनी असेल तर वेअर. ठीक आहे, एकवचनी असेल तर वॉज, अनेकवचनी असेल तर वेअर. आणि तसंच सिम्पल प्रेझेंटमध्ये जर एकवचनी असेल तर मी ॲम इज वापरू शकतो, जर पण अनेकवचनी असेल तर मला काय वापरावं लागेल, मला आर वापरावं लागेल. हे काय आहे, सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट आणि सिम्पल फ्युचरबद्दल बोललं जातं. काय बोललं जाते, सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट आणि सिम्पल फ्युचरबद्दल. परंतु जेव्हा कंटिन्युअसची गोष्ट येते, बघा इथे कंटिन्युअसची गोष्ट आलेली आहे, प्रेझेंट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्युअस. बघा याचं आपण एक सेकंड सेक्शन पडू. हा फॉर्म्युला एकच आहे मित्रांनो, याच्यासाठी म्हणजे हा फॉर्म्युला एक असं नाही आहे. तर हा पूर्ण एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. याला एक पूर्ण फॉर्म्युला कन्सिडर करा. याचं तुम्ही एक वेळा लिहून पहा आणि एक वेळा न पाहता लिहा. एक वेळा पाहून लिहा आणि एक वेळा न पाहता लिहा, तुम्हाला लगेच लक्षात येईल. बघा इथे सिम्पल प्रेझेंट पास्ट फ्युचर, सिम्पल प्रेझेंट पास्ट फ्युचर, यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. इथं SES असं लावून ॲम इज आर रिटर्न. त्याच्यानंतर इथे पास्टचं घेतलं आहे, रोट, वॉज, वेअर, रिटर्न. आणि इथे काय घेतलेलं आहे, फ्युचरचं असल्याने शॉल आणि विल. आणि इथे राईट आहे, इथे काय होईल, रिटर्न होईल, कारण शॉल बी आणि विल बी, रिटर्न. ठीक आहे, त्याच्यानंतर काय सेकंड सेक्शनमध्ये आपण बघूया, प्रेझेंट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्यू. या फ्युचर करण्याची गरज नाही मला. फ्युचरमध्ये या गोष्टी लक्षातच ठेवण्याची गरज नाही. मला फक्त प्रेझेंटचं लक्षात ठेवायचं आहे, पास्टचं लक्षात ठेवायचं आहे कंटिन्युअसमध्ये. आता मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा कंटिन्युअस येतो ना तेव्हा ING हा फॉर्म असतो. कंटिन्युअस जेव्हा पण येतो तेव्हा ING हाच फॉर्म असतो. म्हणून ॲम इज आर रायटिंग, बघा इथे ING आलेला आहे ना प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये, ॲम इज आर रायटिंग आहे. तर जेव्हा मी ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करेल, जेव्हा मला ॲक्टिव्हमध्ये जर ॲम इज आर रायटिंग असेल, तर मला जेव्हा पॅसिव्ह करायचे प्रश्न येईल तेव्हा मी काय करेल, तर इथे ॲम इज आर जसच्या तसा, आणि इथे रिटर्न घेईल आणि इथे बिंग लावेल. इथे काय लावेल, बिंग लावेल. बघा इथे थर्ड फॉर्म घेतलेला आहे आणि इथे काय यूज केलेला आहे, बिंगचा यूज केलेला आहे. ते फोर्थ फॉर्ममधून थर्ड फॉर्म घेतलेला आहे आणि बिंगचा यूज इथे केलेला आहे. तसंच पास्ट कंटिन्युअस, इथे काय कंटिन्युअसबद्दल बोललं जात आहे म्हणून इथे काय आलेलं आहे, वॉज वेअर आलेलं आहे. पास्टबद्दल बोललं जातं वॉज वेअर, कंटिन्युअसबद्दल आलेलं आहे म्हणून ING फॉर्म इथे वापरलेला आहे इथे आपण. आणि वॉज वेअर जसंच्या तसा इथे बिंगचा उपयोग आपण केलेला आहे. कधी, हे जेव्हा कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअसचं एखादं वाक्य असेल, एखादं ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं वाक्य हे प्रेझेंट कंटिन्युअसचं असेल, त्याला मला काय करायचं, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करायचं आहे, तेव्हा मीच इथे बिंग वापरेल. मी इथे बिंग वापरेल. बघा इथे थोडं तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, म्हणजे सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट आणि सिम्पल फ्युचर हे इझी गेलं असेल, तुम्हाला हे समजायलाही इझी गेलं असेल. इथे थोडं कन्फ्युजन होत असेल ना, तर घाबरू मुळीच नका, कारण की जेव्हा आपण एक्झाम्पल घेऊ ना तेव्हा तुम्हाला हे वाटेल की पूर्णतः सोपी आहे. जेव्हा आपण एक्झाम्पल्स घेऊ हे थोडं कन्फ्युजन होत असेल, काही हरकत नाही.
ठीक आहे. थोडं कन्फ्युजन होत असेल तर काहीही हरकत नाही. हे तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. माझ्यासाठी आज तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, कारण की जेव्हा आपण एक्झाम्पल्स घेऊ तेव्हा तुम्हाला हे पूर्णतः समजून येईल. त्याच्यानंतर जर हे बघूया, प्रेझेंट कंटिन्युअस बघितलं आपण, पास्ट कंटिन्युअस, आणि एक थर्ड सेक्शन आहे परफेक्टचं. थर्ड सेक्शन कशाचं आहे? परफेक्टचं. पहिलं सेक्शन आपण कशाचं बघितलं? सिम्पलचं. पहिलं सेक्शन कशाचं आहे? सिम्पलचं. दुसरं सेक्शन कशाचं होतं? कंटिन्युअसचं. दुसरं सेक्शन कशाचं होतं? कंटिन्युअस. आणि तिसरं कशाचं आहे? परफेक्टचं. तिसरं कशाचं आहे? परफेक्टचं. सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट. सिम्पलमध्ये काय होतं? साधे वाक्य होते, म्हणजे साधे ॲक्टिव्हचे पॅसिव्ह करायचं होतं. ES लागलं असेल तर मी एम इज आर वापरेल. जर पास्ट टेन्समधलं असेल, रोट असेल तर मी वॉज वेअर वापरेल. आणि फ्युचर असेल, शॉल विल असेल तर मी फक्त बी लावेल इथे. मी काय करेल? इथे फक्त बी लावेल. ठीक आहे. त्याच्यानंतर जर प्रेझेंट कंटिन्युअस यामध्ये जेव्हा मी घेतोय तेव्हा प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये जर एम इज आर असेल आणि कंटिन्युअससाठी ING फॉर्म इथे आलेला आहे, तर काय करेल मी? कंटिन्युअस जेव्हा पण येईल तेव्हा मी काय करेल? इथे बिंग वापरेल. काय करेल? इथे बिंग वापरेल. जेव्हा मला ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं असेल तेव्हा काय करायचं असेल? मला ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं असेल तेव्हा मी काय वापरेल? इथे बिंग वापरेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पास्ट कंटिन्युअसमध्ये जेव्हा मी इथे वॉज वेअर यूज करेल, पास्ट कंटिन्युअसमध्ये जेव्हा मी इथे वॉज वेअर यूज करेल आणि इथे कंटिन्युअस आला, ING फॉर्म आलेलाच आहे, त्यानंतर मी काय करेल? इथे वॉज वेअर जसंच्या तसं इथे थर्ड फॉर्म घेईल आणि इथे काय घेईल? बिंगचा यूज करेल. इथे काय घेईल? बिंगचा यूज करेल. ठीक आहे. कंटिन्युअस जेव्हा प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस. फ्युचर कंटिन्युअस मला लक्षात ठेवण्याची गरज नाही. ठीक आहे. फ्युचर कंटिन्युअस मला लक्षात ठेवण्याची गरज नाही. आणि जेव्हा परफेक्टचं सेंटेन्स येईल, परफेक्टची वाक्य येईल, परफेक्टमध्ये काय राहील? हॅव, हॅज, हॅड, शॉल, विल, हॅव. बघा, प्रेझेंट परफेक्ट असेल तर इथे थर्ड फॉर्म आलेलाच आहे. हॅव, हॅज रिटर्न असेल तर इथे काय वापरायचं आहे? बीन वापरायचं. इथे बिंग वापरलेलं आहे कंटिन्युअसमध्ये, बिंग. आणि जर परफेक्ट असेल तर बीन वापरायचं आहे. काय वापरायचं आहे? बीन वापरायचं आहे परफेक्टसाठी. ठीक आहे. पास्ट परफेक्ट असेल, इथे हॅड आलेला आहे, पास्टची गोष्ट आहे ना, म्हणून इथे आपण काय वापरलेलं आहे? हॅड वापरलेलं आहे. परंतु जेव्हा मला त्याचं पॅसिव्ह वॉइस करायचं असेल, मी काय वापरेल? इथे बीन वापरेल. काय वापरेल? बीन वापरेल. आणि फ्युचर परफेक्ट असेल, शॉल विल असेल, शॉल विल हॅव दिलेलाच आहे इथे, तर इथे मला काय वापरायचं? इथे फक्त मला बीन वापरायचं आहे. इथे काय वापरायचं आहे? बीन वापरायचं आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. बघा, सिम्पल वाक्य असेल, सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स, तर याच्यामध्ये मला जसंच्या तसं वापरायचं आहे. मला बिंग, बीन, बी हे मधात टाकण्याची गरज नाही. ठीक आहे. फक्त फ्युचरमध्ये जेव्हा शॉल विल येईल, फ्युचरमध्ये जेव्हा शॉल विल येईल तेव्हा मला काय करायचं आहे? मला फक्त बी मधात टाकायचं आहे. मला काय करायचं आहे? मला ते करेक्ट करण्यासाठी बीला मधात टाकायचं. त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस, जेव्हा कंटिन्युअस येईल तेव्हा मला बिंग वापरायचं आहे. काय वापरायचं आहे? बघा, कंटिन्युअसमध्ये आपण काय ING फॉर्म वापरला ना, तर नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा कंटिन्युअसचे मला ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं आहे तेव्हा मी काय करेल? मी बिंग वापरेल. इथेही ING फॉर्मच वापरेल. मी बीला मी ING फॉर्म लावून देईल. काय करेल? मी बीला सरळ सरळ ING फॉर्म लावून देईल आणि त्याचं बिंग करून टाकेल. हे गोष्टी अशाच लक्षात ठेवा मित्रांनो, त्या जास्त किचकट याच्यात पडण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे बीला काय करेल? ING फॉर्म लावून त्याला बिंग कर. आणि ही गोष्ट अशाच लक्षात ठेवेल. म्हणजे एम इज आर जेव्हा येईल तेव्हा बीचा चौथा फॉर्म घेईल मी, बिंग, आणि त्याला ING लावून पुढे हे थर्ड फॉर्म घेईल. म्हणजे काय होईल? तर जेव्हा हे कधी यूज होईल? तेव्हा कंटिन्युअसचं सेक्शन येईल, तेव्हा जेव्हा वाक्य एखादं कंटिन्युअसमध्ये येईल तेव्हा. ठीक आहे. म्हणजे कंटिन्युअसचं वाक्य कसं ओळखायचं? तर त्यामध्ये ING फॉर्म तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे. प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर एम इज आर आणि त्यामध्ये ING फॉर्म दिसून येईल. पास्ट कंटिन्युअस असेल तर वॉज वेअर आणि त्यामध्ये ING फॉर्म तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे. आणि जर परफेक्टचं वाक्य असेल तर बघा, इथे हॅव, हॅज, हॅड हे तर येणारच आहे. हॅव, हॅज, हॅड, शॉल, विल, हॅव. बघा, इथे हॅव, हॅड हे तर येणारच आहे जेव्हा परफेक्टचे वाक्य येईल. आणि परफेक्टचे वाक्य जेव्हा जेव्हा येईल तेव्हा मला ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं असेल तर मी काय करेल? मी बिंगचा उपयोग करणार नाही. मी काय करेल? बीनचा उपयोग करेल. BEEN. मी काय करेल? बीनचा उपयोग करेल. मला बिंगचा उपयोग करण्याची गरज नाही. मला काय करायचं आहे? फक्त बीनचा उपयोग करायचा आहे, बिंगचा नाही. ठीक आहे. ING फॉर्मचा उपयोग करायची गरज नाही. इथे मला काय करायचं आहे? इथे फक्त बीनचा उपयोग करायचा आहे. जेव्हा कंटिन्युअस येईल तेव्हा बिंगचा उपयोग करायचा आहे. आणि हे साधे वाक्य असतील तेव्हा मला कसलाच उपयोग करायचा गरज नाही. फक्त फ्युचर टेन्स असेल आणि त्याच्या पुढे शॉल विल असेलच तर त्याच्यामुळे मला बीचा उपयोग करायचा आहे. बी, बिंग, बीन. बस या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो. जर तुम्हाला हे लक्षात राहत नसेल ना, त्याचा एक टेबल बनवा. तो टेबल एक वेळा पाहून लिहा आणि एक वेळा न पाहता लिहा. एक वेळा पाहून लिहा, एक वेळा न पाहता लिहा. तुम्हाला इझिली लक्षात राहील. तुम्हाला खूपच इझिली लक्षात राहील. फक्त एक वेळा ही गोष्ट करून बघा. जर हा लक्षात ठेवायचा असेल, जर नसेल लक्षात ठेवायचं काहीही हरकत नाही. आपण एक्झाम्पल पाहू तेव्हा तुम्हाला अचानक हे गोष्ट कळून येतील. ठीक. जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल किंवा हा टेबल्स तुम्हाला लर्न करायचा असेल तुम्ही अशा फॉर्ममध्ये करू शकता. त्याच्यानंतर पुढचं बघूया. बघा, जो सेकंड फॉर्म्युला आपला म्हणता येईल हा बघा, हा आपण बघितला फर्स्ट फॉर्म्युला, पूर्ण एक फर्स्ट फॉर्म्युला कन्सिडर करा. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला बघूया. सेकंड फॉर्म्युलाला तुम्ही असं म्हणू शकता. बघा, सब्जेक्टचं ऑब्जेक्टमध्ये जेव्हा कन्व्हर्जन होतं, म्हणजे ॲक्टिव्हचं पॅसिव्हमध्ये, सब्जेक्टचं ऑब्जेक्टमध्ये जेव्हा कन्व्हर्जन होतं. बघा, ॲक्टिव्ह वाईज किंवा पॅसिव्ह वाईज हा कशाचा खेळ आहे? सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टचा मोस्टली खेळ आहे. ठीक आहे. क्रियापदं बदलत जातात, व्हर्ब्स त्याचे चेंज होत जातात, परंतु हा मेन जो खेळ असतो ना तो सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टमध्ये चालतो.
म्हणजे सब्जेक्टला जातो ऑब्जेक्टमध्ये, ऑब्जेक्ट येतो सब्जेक्टमध्ये. काय होतं, सब्जेक्ट जातो ऑब्जेक्टमध्ये, ऑब्जेक्ट येतो सब्जेक्टमध्ये, आणि मधातल्या गोष्टी मायनर चेंजेस होतात मधातल्या गोष्टींमध्ये, ज्या क्रियापदामध्ये म्हणा किंवा मधातल्या गोष्टीमध्ये मायनर चेंजेस होतात. आणि जर त्याचे प्रपोजिशन दिली असेल तर ते वाक्य जसंच्या तसं मागे जुळतं. ते आपण आता एक्झाम्पल्समध्येच बघूयाच. बघा, ठीक आहे. तर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जेव्हा ॲक्टिव्ह व्हॉइसचं जेव्हा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सब्जेक्टचं ऑब्जेक्टमध्ये करायचं असतं तेव्हा आय जर असेल तर काय होईल, बाय मी होईल. आयचं काय होईल, बाय मी होईल. बघा इथे आपण जेव्हा फर्स्टमध्ये बघितलं होतं आय सिंग अ सॉन्ग, ठीक आहे. अ सॉन्ग हे जसंच्या तसं किंवा याच्यामध्ये मायनर चेंजेस होईल. अ सॉन्ग इज संग बाय मी. अ सॉन्ग इज संग. बघा इथे आय होता ना, आय आपण जसे तसा मी पहिलेच म्हटलं होतं की आय जसं आहे तसं घेतलं ते चुकेल, म्हणून इथे काय घ्यायचं होतं, बाय मी. ठीक आहे. ही असेल तर बाय हिम, हर शी असेल तर बाय हर, अशा प्रकारे घ्यायचं आहे. बघा यू असेल तर काय घ्यायचं आहे, बाय यू, जसं तसं, फक्त बाय लावायचं आहे. कधी जेव्हा ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करतो तेव्हा. पॅसिव्हचं ॲक्टिव्ह करताना हे गोष्ट वापरायची नाही आहे. पॅसिव्हचं बाय यू दिलेलं असेल त्याला पुन्हा यूमध्ये आणायचं आहे. ठीक आहे. परंतु ॲक्टिव्हचं पॅसिव्हमध्ये करताना यू दिलेलं असेल तर त्याला बाय यू वापरायचं आहे. काय वापरायचं आहे, बाय यू. आयचं काय करायचं आहे, बाय मी करायचं आहे. हिचं काय करायचं आहे, बाय हिम करायचं आहे. हिचं काय करायचं आहे, बाय हिम. ठीक आहे. आणि शीचं काय करायचं आहे, बाय हर. शीचं काय करायचं आहे, बाय हर. हिचं हिम, शीचं हर. हिचं हिम, शीचं हर, असं लक्षात ठेवा. हिचं काय करायचं आहे, बाय हिम. शीचं काय करायचं आहे, बाय हर. इट असेल तर तुम्ही जसं तसं वापरायचं आहे. इट काय करायचं आहे, बाय इट. वी असेल तर बाय अस. वी असेल तर बाय अस. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की वी तुम्हाला प्रत्येक वेळी वापरण्याची गरज नाही. म्हणजे तुम्ही वीला वापरलं तरी चालेल आणि नाही वापरलं तरी चालेल. ते आपण एक्झाम्पल्समध्ये बघूया. बघा वीला तुम्ही वापरलं तरी चालेल, नाही वापरलं तरी चालेल, जर त्याचा अर्थ सेमच निघतो. ठीक आहे. त्याच्यामुळे वीचा काय येईल, बाय अस, जेव्हा मी ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करतो, म्हणजे सब्जेक्टचा जेव्हा मी ऑब्जेक्टमध्ये घेतो. ठीक आहे. आणि देचं काय येईल, देम. देचं काय येईल, बाय देम. काय, ठीक आहे. तर आयचं काय होईल, बाय मी. यूचं काय होईल, बाय यू. हिचं काय होईल, बाय हिम. शीचं काय होईल, बाय हर. इटचं बाय इट. वीचं बाय अस. देचं बाय देम. तर चेंजेस कशात होत नाही, बघा यूमध्ये चेंज होत नाही आणि इटमध्ये चेंज होत नाही. चेंजेस कशात होतो, आयमध्ये होतो. हिचं हिम होतं, शीचं हर होतं, वीचं अस होतं आणि देचं देम होतं. ठीक आहे. तर आता एक्झाम्पल्स बघूया जेणेकरून लवकर लक्षात येईल. बघा, सुरेश ओपन द डोअर. बघा, सुरेश ओपन द डोअर. आता इथे आपला फॉर्म्युला, आपला जो मेन फॉर्म्युला काय सांगत होता, काय करायचं आहे, आपल्याला ऑब्जेक्टला सब्जेक्टमध्ये आणायचं, सब्जेक्टला ऑब्जेक्टमध्ये टाकायचं आहे. म्हणून इथे काय, द डोअर आलेला आहे, याला काय घ्यायचं आहे, इकडे घेऊ आपण. द डोअरला पुढे नेऊ. ठीक आहे. द डोअरला पुढे नेऊ. ठीक आहे. त्यानंतर सुरेश, याला आपण सेकंड याच्यात इथे टाकू, बाय सुरेश. बघा, एखाद्याचं नाव आहे ते नाव जसंच्या तसं घ्या. त्याला तुम्ही बाय हिम, बाय हर म्हणू शकत नाही. ठीक आहे. तर कारण की सपोज एखाद्या व्यक्तीचं नाव काहीही असेल. ठीक आहे. एखाद्या व्यक्तीचं नाव सपोज किरण असेल तर ते आपण गेस करू शकत नाही ते मुलीचं नाव आहे, मुलाचं नाव आहे. त्याच्यामुळे जसंच्या तसं नावाचा उपयोग तिथे करा. ठीक आहे. नावाचा उपयोग जसंच्या तसा करा, त्यामध्ये चेंजेस करू नका. ठीक. त्याच्यामुळे सुरेश इथे दिलेला आहे, बाय सुरेश. ठीक. जर इथे आय असतं तर मग इथे बाय मी आलेलं असतं. काय असतं, आय असतं तर बाय मी आलेलं असतं, परंतु इथे सुरेश दिलेला आहे, त्याचा जसंच्या तसा उपयोग करा, बाय सुरेश. ठीक आहे. ओपन आहे इथे, तर हे पास्ट टेन्स मधलं आहे. ईडी लागलेला आहे, पास्ट टेन्स मधलं आहे, म्हणून इथे काय घेतलेलं आहे, वॉज ओपन. वॉज ओपन. सुरेश ओपन द डोअर. इथे डोअर समोर घेतला, सुरेशला मागे घेतलं, आणि ओपन आहे तिथे हे पास्ट टेन्स मधलं असल्याच्याने वॉज ओपन. कारण की आपला फॉर्म्युला काय सांगत होतं, बघा, सिम्पल पास्ट आहे, इथे काय ओपन होतं, तर म्हणून इथे काय घेतलेलं आहे, वॉज ओपन. समजलं, वॉज ओपन. त्याचप्रमाणे आता बघा, सेकंड एक्झाम्पल घेऊया. राहुल टूक द कीज. राहुल टूक द कीज. बघा, हे सुद्धा पास्ट टेन्स मधलं आहे. राहुलला काय करायचं, आपल्याला मागे घेऊन जायचं आहे, बाय राहुल. द कीज. कीजला काय आणायचं आहे, पुढे आणायचं आहे. परंतु इथे काय दिलेलं आहे, कीज दिलेलं आहे, की दिलेले नाही आहे. एका चाबीबद्दल बोललं जात आहे का, नाही. इथे अनेक वचनी शब्द वापरलेला आहे. अनेक चाब्यांबद्दल बोललं जातं. काय बोललं जात आहे, अनेक चाब्यांबद्दल बोललं जातं. द कीज. काय बोललं जात आहे, द कीज बद्दल बोललं जात आहे. म्हणून हे जेव्हा मी कीजमध्ये घेतो तेव्हा इथे काय येईल, वेअर येईल. कारण की हे पास्ट टेन्समध्ये तर मी घेतलेलं आहे. ठीक आहे. पास्ट टेन्समध्ये घेतलेलं आहे, परंतु आपल्याला अनेक वचन शब्द वापरायचा आहे. द कीज नंतर इथे अनेक वचन आलेलं आहे. हे कीज काय आहे, सब्जेक्टमध्ये काय आलेलं आहे, आता अनेक वचन आलेलं आहे. अनेक वचन आल्यामुळे त्याच्या पुढचं जे आपण वर्ब घेतो तेही अनेक वचनात असलं पाहिजे. तेही काय असलं पाहिजे, अनेक वचनात असलेलं पाहिजे. म्हणून राहुल इथे घेतलेला आहे, बाय राहुल. द कीजला जसंच्या तसं पुढे घेतलेलं आहे, आणि टूक इथे आलेलं आहे. त्याचं थर्ड फॉर्म घेऊन इथे आपल्याला काय घेतलेलं आहे, वॉज यूज करायचा होता आणि वेअर यूज करायचा होता. जर इथे फक्त एस नसता, इथे तर की असतं, तर आपण काय वॉज यूज केलेलं असतं, परंतु इथे कीज आलेला आहे, अनेक वचनात आलेला आहे, त्यामुळे आपण इथे काय केलेलं आहे, वेअर यूज केलेलं आहे. त्यानंतर बघा, थर्ड एक्झाम्पल घेऊया. ही केप्ट देम ऑन द टेबल. ओके. सो ही केप्ट देम ऑन द
टेबल. बघा इथे प्रपोजिशन आपण वापरलेलं आहे, ठीक, आणि इथे देम आलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, इथून वाक्य जसंच्या तसंच घ्यावं लागेल. इथून वाक्य हे जसंच्या तसंच घ्यावं लागेल. तर म्हणून इथे देमला आपण आधी इथून आपल्याला शब्दांची किंवा त्या वाक्याची फोड करायची आहे. म्हणून देमला आपण पुढे घेऊया दे म्हणून, ठीक आहे, देमला पुढे घेऊया दे म्हणून. हां, त्याच्यानंतर हीला मागे घेऊया पूर्णतः मागे, बाय हिम. हिला पूर्णतः मागे न्यायचं आहे, शब्द त्या वाक्याच्या पूर्णतः मागे न्यायचा, बाय हिम. आणि केप्ट, इथे काय दिलेलं आहे, केप्ट. इथे केप्ट जसंच्या तसा. परंतु इथे देम आलेला आहे. देम म्हणजे अनेक वचनाबद्दल बोलल्या जाते, म्हणून इथे काय घेतलेलं आहे, वेअर घेतलेलं आहे. आणि हे वाक्य कशातलं आहे, पास्ट टेन्स मधलं आहे मित्रांनो. हे वाक्य पास्ट टेन्स मधलं आहे म्हणून इथे वेअर घेतलेलं आहे. जर हे पास्ट टेन्स मधलं नसतं, प्रेझेंट टेन्स मधलं असतं, तर इथे काय घेतलेलं असतं, इथे आर घेतलेलं असतं, ठीक आहे. परंतु इथे काय घेतलेलं आहे, हे वाक्यच पास्ट टेन्स मधलं, हा शब्द पास्ट टेन्स मधला आहे म्हणून इथे काय घेतलेलं आहे, दे नंतर इथे काय घेतलेलं आहे, वेअर घेतलेलं आहे, कारण हे वाक्य पास्ट टेन्स मधलं आहे. जर इथे दे नसता, ठीक आहे, ही असता, सपोज आपण पकडू की इथे ही असता, तर इथे वेअर आलेलं असतं का, नाही, इथे काय आलेलं असतं, इथे वॉज आलेलं असतं. इथे काय आलेलं असतं, वॉज आलेलं असतं. परंतु इथे काय दिलेलं आहे, इथे दे दिलेलं आहे, त्याच्याने इथे काय आलेलं आहे, वेअर आलेलं आहे. म्हणजे काय आहे, आपला फॉर्म्युला नंबर फर्स्टमध्येच आपण सांगितलेलं आहे बघा, सिम्पल पास्टमध्ये जेव्हा वाक्य येतात तेव्हा इथे काय घ्यायचं आहे, वॉज आणि वेअर यूज करायचं जेव्हा मी ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करतो तेव्हा. जेव्हा मी काय करतो, ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करतो तेव्हा. आणि पॅसिव्हचे वाक्य कसे लक्षात ठेवायचे मित्रांनो, जर बाय म्हणजे बाय आणि सब्जेक्ट असेल इथे किंवा बाय म्हणून ऑब्जेक्ट असेल, तर तुम्ही ते वाक्य लगेच गेस करू शकता की ते पॅसिव्हचं आहे. आणि म्हणून ते तिथे दिलेलं असेल की पॅसिव्हचं ॲक्टिव्ह करा किंवा ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करा. बघा खेळ जो आहे आपला, जो खेळ असतो इंग्रजी ग्रामरमधला ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हायचा, तो फक्त सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टमध्येच चालतो. आणि सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टमध्ये जेव्हा खेळ चालतो तेव्हा बाय ज्याच्याशी जोडलं असेल ते पॅसिव्ह वाईज समजायचं आणि ज्याच्याशी नसेल जोडलं ते ॲक्टिव्ह वाईज समजायचं. सिम्पल आणि साध्या गोष्टीत हे तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचे एक्झाम्पल बघूया. बघा, द पिऊन रँग द बेल. ओके, द पिऊन रँग द बेल. बघा हे सुद्धा पास्ट टेन्स मधलं वाक्य आहे. आपल्याला काय करायचं, द बेलला पुढे आणायचं आहे, द पिऊनला मागे न्यायचं आहे, आणि रँग इथे काय करायचं आहे, थर्ड फॉर्म घेऊन रंग करायचं आहे. आणि इथे वॉज आलेला आहे. बघा का वॉज आलेला आहे, द बेल इथे घेतलेला आहे आपण. हे अनेक वचनात शब्द आहे का, नाही, एक वचनात शब्द आहे म्हणून इथे वॉज आलेला आहे. सेंटेन्स हे पास्ट टेन्स मधलं आहे. सेंटेन्स कशामधला आहे, पास्ट टेन्स मधला आहे म्हणून इथे काय घेतलेलं आहे, वॉज रंग, वॉज रंग. ओके, आणि बाय जसंच्या तसा, द पिऊन आहे, इथे बाय आपल्याला पॅसिव्ह वॉइस मध्ये करायचं होतं, बाय यूज केला आपण, आणि बाकी जसंच्या तसं, ठीक आहे. तर नंतरचं एक्झाम्पल घेऊया. द टीचर कॉल्ड द स्टुडंट्स. द टीचर कॉल्ड द स्टुडंट. बघा स्टुडंट्सला पुढे घेतो मी, टीचरला इथे घेतो, बाय द टीचर, स्टुडंटला इथे घेतलेलं आहे, आणि स्टुडंट्स दिलेला आहे. एक स्टुडंट बद्दल बोलल्या जात आहे का, नाही, अनेक स्टुडंट बद्दल बोलल्या जाते म्हणून इथे काय घेतलेलं आहे, इथे वेअर घेतलेलं आहे. पास्ट टेन्स मधल्या वाक्यात इथे काय घेतलेलं आहे, वेअर घेतलेलं आहे. आणि कॉल्ड जसं तसं आलेलं आहे. बघा स्टुडंट्सला घेतलं आहे मी इथे, तर टीचरला घेतलं आहे मी पुढे बॅक साईडला, त्याच्यानंतर स्टुडंटला घेतलं आहे फ्रंट साईडला, आणि इथे कॉल्ड हे पास्ट टेन्स मधलं वाक्य आहे म्हणून इथे वेअर कॉल्ड घेतलेलं आहे. आणि इथे वेअर का वापरला आहे मी, वॉज का बरं नाही वापरला, कारण की इथे स्टुडंट्स बद्दल बोललं जातं, स्टुडंट बद्दल नाही तर स्टुडंट्स बद्दल बोललं जातं, लॉट्स ऑफ स्टुडंट्स बद्दल बोललं जातं, ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणून इथे वेअर आलेलं आहे. बघा हे एक्झाम्पल घेऊया. ही वॉन द फर्स्ट प्राइज. काय आहे, ही वॉन द फर्स्ट प्राइज. इथे फर्स्ट प्राइज हे काय येईल, हे पुढे येईल, द फर्स्ट प्राइज हे पुढे येईल. वॉन इथे आलेला आहे, वॉज वॉन. आणि हिचं काय सांगितलं होतं मी, हिचं सांगितलं होतं बाय हिम. बघा इथं बाय हिम म्हणून इथे काय घेतलेलं आहे, बाय हिम. बघा इथे घेतलेलं आहे बाय हिम. आणि वॉनचं वॉज वॉन. फर्स्ट प्राइज, प्राइज एका प्राइज बद्दल बोललं जातं, ठीक आहे, अनेक प्राइजेस बद्दल बोललं नाही जातं, एका प्राइज बद्दल बोललं जातं म्हणून फर्स्ट प्राइज वॉज वॉन बाय हिम, ठीक आहे. त्यानंतर पुढचं बघूया, वाक्य बघूया. बघा शी टॉट अ न्यू लेसन. शी टॉट अ न्यू लेसन. आपल्याला काय करायचं, अ न्यू लेसन वॉज टॉट, हे पास्ट टेन्स मधलं आहे ना इथे वाक्य, म्हणून इथे काय घ्यायचं आहे, इथे टीच दिलेलं आहे का, नाही, टॉट दिलेलं आहे ना, तर म्हणून हे अ न्यू लेसन पुढे घ्यायचं आहे. शीचं काय सांगितलं होतं, बाय हर, हे मागे घ्यायचं आहे, आणि वॉज टॉट. आणि इथे एकच लेसन बद्दल बोललं जाते म्हणून वॉज. जर अनेक वचनी हा शब्द असता तर मग इथे काय घेतलं असतं, इथे वेअर घेतलेलं असतं. अनेक वचनी शब्द असतात तर इथे वेअर घेतलेलं असतं. इथे एक वचनी शब्द असल्यामुळे इथे वॉज घेतलेला आहे मित्रांनो. पुढचे वाक्य बघूया. बघा, दॅट बॉय स्टोल अ पर्स. दॅट बॉय स्टोल अ पर्स. त्यांनी पर्स चोरली, त्या मुलाने पर्स चोरली. ओके, तर पर्स आपल्याला काय घ्यायचं आहे, पुढे घ्यायचं आहे. पर्सला काय करायचं आहे, पुढे घ्यायचं. आणि दॅट बॉय याला काय घ्यायचं आहे, मागे घ्यायचं आहे, बाय दॅट बॉय म्हणून, ठीक आहे. आणि स्टोल
सो काय करायचं आहे थर्ड फॉर्म आणि इथे पास्ट टेन्स मधलं वाक्य म्हणून काय आलं वॉज स्टोलन. तर पर्सेस असतं तर काय आलं असतं वेअर आलं असतं, पण इथे एकाच पर्सबद्दल बोललं जातं. इथे काय बोललं जातं एका पर्सबद्दल बोललं जातं म्हणून इथे काय येईल वॉज स्टोलन बाय दॅट बॉय. ओके, त्याच्यानंतर पुढचं वाक्य बघूया बघा. दे टूक हिम टू द पोलीस स्टेशन. ठीक आहे, दे टूक हिम टू द पोलीस स्टेशन. आता मी काय सांगितलं जेव्हा प्रपोजिशन मधले येतात तेव्हा याच्या नंतरचे वाक्य आपल्याला नंतर जसं या तसंच लिहायचं आहे. टू द पोलीस स्टेशन आपल्याला वाक्य कुठून फोड करायचे आहे किंवा वाक्य कुठून घ्यायचं आहे इथून घ्यायचं आहे. टू, ऑफ, ऑन, फ्रॉम याच्या नंतरचे जे वाक्य असतात ते जसेच्या तसेच आपल्याला ॲक्टिव्हचे पॅसिव्हमध्ये लिहायचे आहे. काय करायचं आहे जसंच्या तसे ॲक्टिव्हचे पॅसिव्हमध्ये लिहायचे आहे. परंतु आपल्याला फोड कुठून करायचे इथूनच करायचे. प्रपोजिशन जिथून आलेले तिथून करायचे आहे. आणि हिम घेतलेला आहे ना इथे आपल्याला इथे काय घ्यायचं आहे ही घ्यायचं आहे. हिम घेतलेला आहे इथे ही घ्यायचं आहे. त्याच्यानंतर देला आपल्याला मागे न्यायचं आहे बाय देम. आणि टूक आलं इथं काय घेईल मी वॉज टेकन. थर्ड फॉर्म घेईल आणि इथे काय घेईल वॉज टेकन. थर्ड फॉर्म घ्यायचा आहे आणि ते पास्ट टेन्समधलं असल्याच्याने आपल्याला पास्ट टेन्समध्ये आणायचं आहे. ते काय करायचं आहे पास्ट टेन्समध्ये आणायचं आहे. पुढच्या वाक्यावरून तुम्हाला लक्षात येईल बघा. द पोलिसमॅन स्कॉल्डेड द बॉय. ओके, द पोलिसमॅन स्कॉल्डेड द बॉय. द बॉयला मी घेईल पुढे, द पोलिसमॅनला घेईल मागे, बाय जोडून बाय जोडून कारण की ॲक्टिव्हचा आपण पॅसिव्ह करतोय. आणि स्कॉल्डेड इथे ऑलरेडी पास्ट टेन्समध्ये दिलेला आहे म्हणून काय घेईल मी वॉज स्कॉल्डेड. ओके, मी काय घेईल वॉज स्कॉल्ड. अशा प्रकारे सिंपल वाक्य बनतात मित्रांनो. अशा प्रकारेच ॲक्टिव्हचे पॅसिव्ह होतात. सिंपल वाक्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, मोठ्यातले मोठे वाक्य असले तरी त्यामध्ये तुम्हाला फक्त ऑब्जेक्ट लक्षात ठेवायचं आहे, सब्जेक्ट लक्षात ठेवायचं आहे आणि मधातले छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची ती मध्ये वर्बमध्ये जे चेंजेस होतात ते. बाकी वाक्य म्हणजे एखाद्या प्रपोजिशनला लागून येणारं वाक्य असेल ते वाक्य जसे तसं घ्यायचं आहे. ठीक आहे, जर तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशन किंवा कोणत्याही एक्झामची जर तयारी करत असाल त्यामध्ये मोठे मोठे वाक्य दिलेले असतात जी कन्फ्यूज करतात. ठीक आहे, मोठे मोठे वाक्य दिलेले असतात जी पाहून भीती वाटते, परंतु ती भीती वाटण्याची गरज नाही. आपल्याला काय करायचं असतं फक्त ऑब्जेक्टला सब्जेक्टच्या जागी आणायचं आहे, सब्जेक्टला ऑब्जेक्टच्या जागी घ्यायचं आहे. मधातल्या वर्बमध्ये चेंजेस करायचे, वर्बमध्ये काय फरक आहे त्याचा थर्ड फॉर्म घेऊन त्याच्यामध्ये चेंजेस करायचे आहे. आणि बाकी वाक्य जे एखाद्या प्रपोजिशनला लागून येणारे वाक्य असेल ते वाक्य जसे तसं त्या जागी ठेवायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला जो सब्जेक्टचा ऑब्जेक्ट केलेला आहे तो ठेवायचा आहे, परंतु बाकी वाक्य जसेच्या तसं ठेवायचं, त्यामध्ये चेंज करायचं नाही. ठीक आहे, त्यामध्ये चेंज करायचं नाही, त्याने वाक्य चुकू शकतं म्हणून चेंज न करता ते वाक्य लिहायचं. ठीक आहे, त्यानंतर पुढचं वाक्य बघूया बघा. दे लव अस. काय दे लव अस. इथे अस आलेला आहे आणि असच्या जागी आपण काय घेतलं होतं वी. बघा इथे बाय अस होतं ना, असच्या जागी आपण काय होतं वी यूज करू शकत होतो. वीच्या जागी अस, असच्या जागी वी. त्याच्यामुळे इथे काय घेतलेलं आहे बघा असच्या जागी आपण काय घेतलेलं आहे वी घेतलेला आहे. ठीक आहे, आणि दे इथे आलेला आहे, इथे काय घेतलेलं आहे बाय देम. इथे काय घेतलेलं आहे बाय देम, असच्या जागी घेतलेलं आहे वी. ठीक आहे, आणि वी म्हणजे एकाबद्दल बोलल्या जात आहे का नाही. एक वी म्हणजे काय तर अनेकांबद्दल. आम्ही, वी बद्दल म्हणजे आम्ही असं बोललं जात आहे ना, म्हणून तिथे काय घेतलेलं आहे तिथे आर आलेला आहे. ठीक आहे, तिथे काय आलेलं आहे आर आलेला आहे. आणि हे प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे. आपल्याला काय करायचं आहे पास्ट टेन्स मध्ये करायचं आहे. प्रेझेंट टेन्सचं पास्ट टेन्सच करायचं आहे ना आपल्याला, म्हणून प्रेझेंट टेन्सचं पास्ट टेन्स करायचं आहे. तर आर इथे काय घेतलेलं लव्ड घेतलेलं आहे. ठीक आहे, म्हणून इथे काय घेतलेलं आहे देचं केलेलं देम, असचं केलेलं वी आणि लव इथे सिंपल मध्ये आलेलं आहे. त्याचा आपल्याला काय करायचं आहे आर लव. हे बघा इथे दिलेलं आहे. ठीक आहे, हे बघा इथे एम इज आर आलेलं आहे. अशा प्रकारेच आपल्याला वाक्य करायचे मित्रांनो. इथे जर रोड घेत असेल मी तर काय घेईल वॉज वेअर रिटन. थर्ड फॉर्म मी इथे यूज करेल, थर्ड फॉर्म मी काय करेल यूज करेल. त्याचप्रमाणे हे वाक्य घेतलेलं आहे. दे लव अस. इथे काय घेतलेलं आहे देला मी काय नेलेलं आहे पुढे नेलेलं आहे, बाय देम केलेलं आहे. असला मी काय केलेलं आहे वी मध्ये आणलेलं आहे. का, कारण की जेव्हा मी फॉर्म करतो ऍक्टिव्हचं पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करतो तेव्हा मला या गोष्टी छोट्या गोष्टी आहे. इटचं इटच करावं लागेल, शीचं हर करावं लागेल, हरचं शी करावं लागेल, हिचं हिम, हिमचं ही, त्यानंतर यूचं जसंच्या तसं, आयचं मी, मीचं आय, वीचं अस. ठीक आहे, वीचं अस, देचं देम. ठीक आहे, देम असेल इकडे तर मला काय करायचं आहे पुन्हा त्याला दे मध्ये आणायचं आहे. त्यामुळे दे लव अस आणि इथे काय लव आलेला आहे आर लव. ठीक आहे, असं काय केलेलं आहे वी केलेलं आहे. आणि वी अनेक वचनात आहे की एक वचनात, तर अनेक वचनात आहे म्हणून इथे काय घेतलेलं आहे ते आर घेतलेलं आहे. त्यानंतर बघा पुढचं वाक्य बघूया बघा. इथे गौरव डिफेक्टेड राहुल. ओके, सो गौरव डिफेक्टेड राहुल. बघा इथे आपल्याला काय करायचं राहुलला आणायचं आहे पुढे, गौरवला न्यायचं आहे मागे. गौरवचं काही काम नाही म्हणून गौरवला मागे घेऊन जायचं आहे. राहुलचं काम आहे म्हणून राहुलला पुढे आणायचं आहे. आणि डिफेक्टेड दिलेलं आहे ते पास्ट टेन्स मधलं वाक्य आहे म्हणून काय घेतलेलं आहे मी ते वॉज डिफेक्टेड. ओके, वॉज डिफेक्टेड. ओके, गौरव डिफेक्टेड राहुल. राहुलला मी पुढे आणलं, त्याच्यानंतर गौरवचं काही काम नव्हतं म्हणून त्याला मागे नेलं, त्याला बाय जोडून दिला, तो खुश आहे त्याला बाय जोडून दिला मी. आणि डिफेटेड म्हणून मी काय वॉज डिफेटेड घेतलेला आहे. कारण की राहुल हा जो आहे इथे जो पुढे आलेला आहे राहुल हा एकवचनी आहे म्हणून इथे काय आलेला आहे वॉज आलेला आहे. ठीक आहे, इथं फ्रेंड्स किंवा
अनेकवचनी शब्द असतात तर मी इथे काय घेतलं तर वर्ब हा अनेकवचनी घेतलेला असता, परंतु इथे वर्ब हा एकवचनी आला कारण की जो सब्जेक्ट आहे तो माझा एकवचनी सब्जेक्ट आहे. तो काय आहे, तो एकवचनी सब्जेक्ट आहे. त्यानंतर पुढचं बघूया बघा, द स्टुडंट ओपन द बुक्स. ओके, द स्टुडंट्स ओपन द बुक्स. इथे काय घेतलेलं आहे, बुक्स घेतलेलं आहे. इथे काय आलेलं आहे, एस फॉर्म आलेला आहे, अनेकवचनीबद्दल बोलल्या गेलेलं आहे, द बुक्स. ठीक. त्याच्यानंतर इथे आलेलं आहे ओपन, वेअर ओपन. वेअर का बरं घेतलं, कारण की इथे आलेलं आहे अनेकवचनी, द बुक्स. एका बुकबद्दल बोललं नाही जात, इथे अनेक बुकांबद्दल बोललं जातं, म्हणून काय आलेलं आहे, द बुक्स वेअर ओपन. आणि द स्टुडंट्स इथे दिलेलं आहे, तर बाय द स्टुडंट्स. बाय द स्टुडंट. आपल्याला काय करायचं होतं, स्टुडंटला जसंच्या तसंच वापस आणायचं होतं ना, स्टुडंटला जसे तसं तिथे ठेवायचं होतं. त्यानंतर बुक्सला आपल्याला म्हणजे जो पहिल्या याच्यात ॲक्टिव्हमध्ये जो ऑब्जेक्ट दिला असेल त्याला आपल्याला सब्जेक्टमध्ये आणायचं होतं, तो आपण आणलेला आहे द बुक्स म्हणून. त्यानंतर बुक्स हा अनेकवचनी होता म्हणून आपण त्याच्यासमोर वेअरचा यूज केलेला आहे, आपल्याला पास्ट टेन्समध्ये करायचं असल्यामुळे. आणि ओपन हा जसाच्या तसा मी घेतलेला आहे. आणि द स्टुडंट इथे बाय द स्टुडंट्स घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा, वी कॉंग्रॅच्युलेटेड हिम. हिमचं काय येईल, ही. हिमचं काय येईल, ही. वीचं काय होईल, अस. वीचं काय होईल, अस. म्हणून इथे बाय जोडून बाय अस इथे ही घेतलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेटेड आहे म्हणून काय इथे घेतलेलं आहे, वॉज कॉंग्रॅच्युलेटेड. पास्ट टेन्समध्येच करायचं आहे ना, म्हणून वॉज कॉंग्रॅच्युलेटेड. त्यानंतर पुढचं वाक्य बघूया बघा, ही थँक्ड अस. ही थँक्ड अस. असला मी घेतलं पुढे वी म्हणून, हीला घेतलं मागे बाय हिम म्हणून. बघा, हीचं बाय हिम म्हणून. इथं शी असतं तर काय आलं असतं, इथे आलं असतं हर. इथे काय आलं असतं, हर. शी थँक्ड अस तर काय असतं, बाय हर आलं असतं, परंतु इथे काय ही आहे म्हणून इथे काय येईल, बाय हिम. ठीक आहे, ही थँक्ड अस म्हणून असचं घेतलं पुढे वी म्हणून, हीचं घेतलं मागे बाय हिम म्हणून. आणि थँक्ड आहे तर वेअर. इथे अस आहे, इथे अनेकवचनी शब्द आहे म्हणून इथे काय घेतलेलं आहे, इथे वेअर घेतलेला आहे, अनेकवचनी शब्द असल्यामुळे. ठीक आहे, जर ते एकवचनी असतं तर मी वॉज घेतलं असतं, परंतु अनेकवचनी असल्यामुळे मी तिथे वेअर घेतलेलं आहे. बघा पुढचे वाक्य बघूया, द यंग मस्ट रिस्पेक्ट द एल्डर. बघा इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही वर्बचं सेक्शन जेव्हा करता, म्हणजे वर्बचा अभ्यास जेव्हा करता तेव्हा त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब हा जो टॉपिक आहे, हेल्पिंग वर्ब हा जो टॉपिक आहे तो 2 पार्टमध्ये विभागला जातो. ठीक, 2 पार्टमध्ये विभागला जातो. त्यामध्ये जे मॉडेल आहे त्यामध्ये जे पण आलेलं आहे म्हणजे शॉल्ड, शूल्ड, शॉल्ड, शूल्ड, मस्ट बी, शॉल्ड, शूल्ड, मस्ट, त्यामध्ये जे पण आलेलं आहे म्हणजे जे पण शब्द त्यामध्ये आलेला आहे ना त्याच्यापुढे नेहमी जेव्हा ॲक्टिव्हचा पॅसिव्ह करताना बी लागतो. ही गोष्ट एक छोटीशी आहे, ती मी फॉर्म्युल्यात नाही यूज केली, पण ती छोटीशी आहे, थोडी थोडी लक्षात ठेवा. म्हणजे वर्बमध्ये जे हेल्पिंग वर्ब आहे त्यामध्ये जे मॉडेल ऑक्झिलरी आपण वापरतो त्यामध्ये शॉल्ड, शूल्ड, मस्ट, हे जे आहे मे, त्यानंतर मे, याच्यासारखे जेवढे पण आहे त्याला बी लागतो जेव्हा मी ॲक्टिव्हचा पॅसिव्ह करतो तेव्हा. ठीक आहे, जेव्हा यामध्येच लागतो, बाकी अदर याच्यामध्ये तुम्हाला उपयोग करण्याची गरज नाही, परंतु मॉडेलमध्ये जेव्हा मी उपयोग करतो त्यामध्ये बी लागतोच. ठीक आहे, बी हा कंपल्सरी. त्यामुळे इथे वाक्य आहे बघा, द यंग मस्ट रिस्पेक्ट द एल्डर्स. इथे काय करेल मी, यंगला घेईल मागे बाय द यंग, द एल्डर्स काय आलंय, द एल्डर्स याला मी घेईल पुढे, आणि इथे मस्ट आलेला आहे. इथे काय आलेलं आहे, मस्ट आलेला आहे. मस्टला मी जसं तसा उपयोग करून त्याला बी लावेल. ठीक आहे, आणि मला पास्ट टेन्समध्ये करायचं आहे ना म्हणून मी काय करेल, रिस्पेक्टचं रिस्पेक्टेड करेल. ठीक आहे, ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करताना नेहमी पास्ट टेन्समध्ये वाक्य जेव्हा जातं, जेव्हा पास्ट टेन्समध्ये वाक्य जातं तेव्हा मी काय करेल, मस्ट, मे, शूल्ड हे जर जसे उपयोग होत असेल तर मी त्यांचा तसाच्या तसाच उपयोग करेल. मी काय करेल, त्याचा तसाच्या तसाच उपयोग करेल आणि त्यांना बी जोडून देईल. त्यांना काय करेल, मी त्यांना बी जोडून देईल आणि त्यांना जसाच्या तसा उपयोग करेल. कधी मॉडेल ऑक्झिलरी जेव्हा मी वापरतो तेव्हा, मॉडेल ऑक्झिलरीमध्ये शॉल्ड, शूल्ड, मे, माईट, मस्ट यासारखे शब्द जेव्हा येतात तेव्हा मी त्यामध्ये काय करेल, त्याच्या समोरच बीचा उपयोग करेल आणि बाकी वाक्य मी जसे तसं लिहेल, रिस्पेक्टचं रिस्पेक्टेड करेल. ठीक आहे, आता बघा पुढचं वाक्य बघूया, द वॉचमॅन गेव हिम द कीज. इथे काय आलेलं आहे, कीज आलेलं आहे. कीजला मी काय करेल, इथे घेऊन जाईल. वॉचमॅनला मी काय करेल, इथे घेऊन जाईल. वॉचमॅनला मी काय करेल, मागे घेऊन जाईल, बाय द वॉचमॅन. कीज अनेकवचनी शब्द आहे, इथे आलेला आहे आणि अनेकवचनी असल्यामुळे इथे काय आलेलं आहे, वेअर आलेलं आहे. आणि पास्ट टेन्समधलं वाक्य जसे तसं, गेव हिम आहे, टू हिम. ठीक, इथे गिवन आलेला आहे थर्ड फॉर्म आणि इथे काय घेतलेलं आहे, वेअर. कारण का वेअर घेतलेला आहे, इथे कीज बद्दल बोलल्या गेलेलं आहे. की बद्दल बोलल्या गेलेलं आहे का, नाही. एकवचनी शब्द आहे का, नाही. इथे अनेकवचनी शब्द आहे म्हणून मी इथे काय वापरलेलं आहे, मी इथे वेअर वापरलेला आहे. जर एकवचनी शब्द असतं तर मी वॉज वापरलेला असता, परंतु अनेकवचनी शब्द असल्यामुळे मी वेअर वापरलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचं वाक्य बघूया, वी शूड ऑल्सो लव्ह देम. ओके, वी शूड ऑल्सो लव्ह देम. देमचं मी इथे घेऊन जाईल दे म्हणून, वीला मी मागे घेऊन जाईल बाय अस म्हणून, आणि शूड बघा मी काय सांगितलं, शूड, शूड इथे आलेला आहे, ऑल्सो बी. बघा शूल्डचा आपण उपयोग केलेला आहे, मॉडेलमध्ये आपण बघितलं होतं शॉल्ड, शूल्ड, मे, माईट, मस्ट बी.
तर याचा जेव्हा आपण उपयोग करतो बघा, शॉल्ट नंतर ऑल्सो आलेला आहे, त्याला मी जसंच्या तसं घेतलं आणि त्यानंतर बीचा उपयोग केला. बीचा उपयोग केला. त्यामुळे कारण की हे जे मेन क्रियापद आहे त्याच्या आधी मला तो बीचा उपयोग करायचा आहे. काय करायचं आहे, मेन क्रियापदाच्या आधी करायचं आहे. म्हणून मी ते काय केलं, शूड घेतला, त्यानंतर शूड नंतर एक शब्द होता तो मी जसं तसा लिहिला आणि त्यानंतर मी बीचा उपयोग केला. त्यानंतर मी बीचा उपयोग केला. मेन क्रियापदाच्या आधी माझा बीचा उपयोग झाला, ती माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की त्यांनी माझं वाक्य करेक्ट ठरतं. त्यांनी काय ठरतं, माझं वाक्य करेक्ट ठरतं. म्हणून काय, मेन वर्बच्या आधी मी बीचा उपयोग केलेला आहे. त्यानंतर बघा, द पीपल कॉट हिम. द पीपल कॉट हिम, इथे काय घेतलेलं आहे, हिला पुढे नेतो मी. हिला काय करतो, पुढे नेतो. द पीपलला मागे नेतो. द पीपलला मागे नेतो. आणि कॉट इथे काय घेतलेलं आहे, हिम आलेला आहे, इथे ही यूज झालेला आहे, म्हणून इथे काय आलेलं आहे, वॉज आलेला आहे. इथे काय अनेकवचनी शब्द आहे का, नाही, हा एकवचनी शब्द आहे, म्हणून इथे काय वॉज आलेला आहे. पास्ट टेन्समध्ये मला वाक्य करायचंच आहे. ही वॉज, इथे काय घेतलेलं आहे, कॉट घेतलेला आहे, कारण की हे ऑलरेडी पास्ट टेन्समध्ये आहे. हा शब्द ऑलरेडी पास्ट टेन्समध्ये आहे, म्हणून मला हा शब्द जसा तसा वापरायला लागला. जर प्रेझेंट टेन्समध्ये असतं तर मला त्याचा आधी पास्ट टेन्समध्ये करावं लागलं असतं. ठीक आहे, प्रेझेंट टेन्समध्ये असतं तर मला त्याचं पास्ट टेन्समध्ये करावं लागलं असतं, पण तो ऑलरेडी पास्ट टेन्समध्ये दिलेला होता, म्हणून मी जसाच्या तसा वापरला आणि त्याला समोर वॉज जोडलं. काय केलं, मी त्याच्यासमोर वॉज जोडलेला आहे. बाकी वाक्य जसंच्या तसं, म्हणजे काय, सब्जेक्टचं ऑब्जेक्टमध्ये घेऊन गेलो, ऑब्जेक्टला मी सब्जेक्टमध्ये आणलं, सब्जेक्टचं ऑब्जेक्टमध्ये जेव्हा मी घेऊन जातो त्याला मी बायचा प्रयोग केला, आणि सिम्पल प्रेझेंट असेल तर मी पास्टमध्ये करायचं आहे, मला प्रत्येक ॲक्टिव्ह पास्टमध्ये करायचं आहे. त्याच्यामुळे मी काय करेल, त्याला वॉज नाही तर वेअरची जोडी देईल. आणि वॉज वेअरची जोडी कशावरून ठरवेल मी, तर जो सब्जेक्ट, जो ॲक्टिव्हमधला सब्जेक्ट पॅसिव्हमध्ये येतोय तो कशा फॉर्ममध्ये आहे, तो एकवचनी आहे की अनेकवचनी, यावरून मी ठरवेल त्याला मी वॉज जोडेल की वेअर जोडेल. ठीक आहे, त्याला मी वॉज जोडेल की वेअर जोडेल, हे कशावरून ठरेल, ॲक्टिव्हचं पॅसिव्हमध्ये करताना त्याचा जो ऑब्जेक्ट आहे तो सब्जेक्टमध्ये येताना तो सब्जेक्ट कशामध्ये डिक्लेअर होतो, तो एकवचनीमध्ये डिक्लेअर होतो की अनेकवचनीमध्ये डिक्लेअर होतो, त्यावरून मी ते डिसाईड करेल की तिथे वॉज येईल की वेअर येईल. तर मित्रांनो, आजची ही वाक्य इथे संपलेली आहे. बघा, ॲक्टिव्ह पॅसिव्ह सोपी आहे. ठीक आहे, दोन गोष्टी त्या आधी ज्या आपण लक्षात ठेवल्या टेबल फॉर्ममध्ये, आणि दुसरं जे सब्जेक्टचं ऑब्जेक्टमध्ये करताना आयचं, बाय, मी, या ज्या गोष्टी लक्षात ठेवल्या, फक्त या दोन गोष्टी लक्षात ठेवा. याच्यावर मॅक्सिमम प्रॅक्टिस करा. एक वेळा पाहता करा, एक वेळा न पाहता करा, आणि त्यावरून तुमचे कसं होतं, म्हणजे ह्या गोष्टी लक्षात आल्यानंतर, म्हणजे तुमचा टेबल पक्का झाल्यानंतर आणि तुमचं ती गोष्ट म्हणजे आयचं बाय मी करतो म्हणजे सब्जेक्टचं ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करताना त्या गोष्टी पक्का झाल्यानंतर तिचे एक्झाम्पल्सवर प्रॅक्टिस करा. आणि एक्झाम्पल्स कोणतेही घेऊ नका. मॅक्झिमम जे पेपरमध्ये रिपीट होतात किंवा जे पेपरमध्ये येतात, SSCचा पेपर काढा, UPSCचा कोणतेही पेपर काढा, MPSCचे पेपर काढा, तलाठी भरती असो, सरळ सेवा असो, कोणतेही पेपर असो, त्यामधले एक्झाम्पल्सची प्रॅक्टिस करा. म्हणजे ॲक्च्युली त्यांना विचारायचं कसं आहे, ॲक्च्युली त्यांचं थॉट्स कसं आहे, त्यांचं विचारण्याची पद्धत कशी आहे, तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, एक्झाम्पल्स तुम्हाला अनेक मिळून जातील, तुम्हाला यूट्यूबवर, गुगलवर अनेक एक्झाम्पल्स मिळून जातील, परंतु आधी त्यांच्या एक्झाम्पल्सवर प्रॅक्टिस करा. ठीक आहे, जे एक्झाम्पल्स क्वेश्चन रिपीट होतात किंवा ज्यांचा फॉर्म रिपीट होतो, कशाबद्दल जास्त विचारल्या जात आहे, कोणत्या फॉर्मबद्दल जास्त विचारल्या जात आहे, त्यावर प्रॅक्टिस करा. आणि काही क्वेश्चन असल्यास किंवा काही अडचणी असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. माझ्याकडून काही चुकी होत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्की त्याला सुधारण्याचा प्रयत्न करेन. आणि अजून काही असल्यास, तुमच्या जो काही माहिती असल्यास तुम्ही किंवा तुम्हाला कशावर अजून लेक्चर हवे असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. खूप खूप धन्यवाद.